असते आज राजस्थानातल्या झुंझुनू इथे एका कार्यक्रमात पीक विमा दाव्यांच्या रकमेचं वितरण होत आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या सुमारे 30 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 3,200 कोटी रुपये जमा केले जाणार आहेत। हा पहिला हप्ता आहे, त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात आज पैसे येणार नाहीत त्यांनी काळजी करू नये। सुमारे 8,000 कोटी रुपये नंतर जारी केले जातील अशी माहिती त्यांनी दिली। केंद्र सरकारच्या कृषी ग्रामीण विकास मंत्रालयाकडून 18,640 कोटी रुपये वर्ग केले जातील। आज संध्याकाळी 5 वाजता हा कार्यक्रम सुरू होईल आणि त्यानंतर काही वेळातच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता जर तुम्ही देखील पीक विमा योजनेच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी असाल तर आता तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची ठरणार असून तुम्हाला देखील पीक विमा योजनेची रक्कम देखील आज दुपारनंतर देखील वाटप करण्यामध्ये येणार आहे। सविस्तरपणे अपडेट तुम्हाला आज या ठिकाणी कळणार आहे। राज्यभरातील शेतकरी देखील खूप दिवसापासून देखील पीक विमा योजनेची प्रतीक्षा करत होते। अखेर त्यांची पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे। आता त्यांना देखील पीक विमा योजनेची रक्कम आज दुपारनंतर या ठिकाणी येणार आहे। सर्वात आधी याच 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पीक विमा योजनेची प्रतीक्षा दूर करण्यामध्ये येणार आहे। आता सर्वात आधी या 12 जिल्ह्यामध्ये देखील 12 वाजता देखील पीक विमा जमा होणार आहे। तर चला सविस्तरपणे आपण ते 12 महत्त्वाचे जिल्हे जाणून घेऊ। ज्या 12 महत्त्वाच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अजिबात चिंता करायची गरज राहिली नसून त्याच 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता एक मोठा दिलासाच मिळणार असून त्यांना देखील आता पूर्णपणे पीक विमा योजनेची रक्कम देखील मिळणार आहे। तर ती रक्कम किती मिळणार सविस्तरपणे आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। आता या ठिकाणी तुम्हाला जर पहिला टप्पा मिळालेला असेल तर आता तुम्हाला देखील फक्त दुसरा टप्पा देखील मिळणार आहे। म्हणजेच की आता ज्या शेतकऱ्यांचा पहिला टप्पा बाकी आहे त्या शेतकऱ्यांना देखील पहिला टप्पा दुसरा टप्पा असे 2 टप्पे देखील एकत्रितपणे आज दुपारनंतर देखील त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असून त्यांना देखील पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा त्यांच्या खात्यामध्ये दिसणार आहे। त्यामुळे जर तुम्ही पण शेतकरी असाल तर तुम्ही पण अजिबात चिंता करू नका, तुमची पण चिंता पूर्णपणे मिटलेली आहे। आता तुम्हाला पण चिंता करायची गरज राहिली नसून तुम्हाला देखील आता पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा देखील दिसणार असून तुम्हाला देखील आता एक मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे। आज 12 वाजता या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पूर्णपणे रक्कम जमा देखील होणार असून आता जर तुम्ही देखील याच 12 जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल तर आता तुम्हाला पण कसलीच काळजी कसलीच चिंता करायची गरज राहिली नसून आता तुम्हाला देखील या ठिकाणी 12:05 एक मेसेज येणार। काही शेतकऱ्यांना 12:30ला देखील मेसेज येऊ शकतो आणि काही शेतकऱ्यांना 1 वाजता देखील मेसेज येऊ शकतो। त्यामुळे देखील तुम्ही देखील पूर्णपणे या ठिकाणी अचंबित होऊ नका जर तुम्हाला 12 वाजता मेसेज आला नाही तर चला देखील आपण जाणून घेऊ 12 जिल्हे। ज्या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता कसलीच काळजी करायची नसून त्यांची देखील आता पूर्णपणे चिंता मिटलेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही, कारण की आता त्यांना देखील पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा देखील टाकण्यामध्ये येणार असून त्यांची देखील दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे। त्यामुळे जर तुम्ही देखील पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा केव्हा येणार या प्रतीक्षेत असलेले शेतकरी असाल तर आता तुम्हाला पण चिंता करायची गरज राहिली नसून तुमची पण आता चिंता पूर्णपणे संपलेली आहे। तर चला सविस्तरपणे आपण ते 12 महत्त्वाचे जिल्हे जाणून घेऊया। ज्या 12 महत्त्वाच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज 12च्या नंतर देखील पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा मिळणार आणि ज्या शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा पहिला टप्पा मिळालेला नाही त्या शेतकऱ्यांना 2 टप्पे म्हणजेच की आता 2 हप्ते देखील पीक विमा योजनेचे एकत्रितपणे मिळणार आहे। त्यामुळे जर तुम्ही पण शेतकरी असाल आणि तुम्ही देखील पीक विमा योजनेची वाट बघणारे शेतकरी असाल तर आता तुम्हाला देखील कसलीच काळजी कसलीच चिंता राहिलेली नाही। आता तुम्ही देखील पूर्णपणे निश्चिंत व्हा। तर चला सविस्तरपणे अपडेट बघूया फक्त याच व्हिडिओच्या माध्यमातून। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघत चला आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर चला सुरुवात करूया 12 महत्त्वाच्या जिल्ह्यांना। आता जर तुम्हाला देखील असं वाटत असेल की पीक विमा किती जमा होणार, पीक विमा योजनेची रक्कम देखील किती टाकण्यामध्ये येणार आहे, तर दुसरा टप्पा जर तुम्हाला पण पाहिजे असेल म्हणजेच की आता पहिला टप्पा देखील
तुम्हाला आला असेल आणि तुम्ही देखील दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा करणारे शेतकरी असाल तर आता तुम्हाला पण देखील या ठिकाणी रक्कम 27,000 रुपये येणार आहे. आता जर तुम्हाला देखील पहिला टप्पा मिळालेला नसेल आणि तुम्हाला पण आता 2 टप्पे देखील एकत्र येणार असेल तर तुम्हाला किती रुपयापर्यंतची रक्कम देखील येणार आहे. 2025चा पीक विमा देखील तुमच्या बँकेच्या खात्यावरती किती रुपये जमा होणार आहे तर तुम्हाला देखील 52,000 रुपयापर्यंतचा पीक विमा देखील मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही देखील कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका. तर चला सुरुवात करूया त्या महत्त्वाच्या जिल्ह्यांना. त्या अगोदर देखील तुम्हाला काही महत्त्वाचे कामे देखील करायचे आहे. जे महत्त्वाचे कामे जर तुम्ही पण अधुरे ठेवलेले आहे तर तुम्ही पण ते लवकरात लवकर पूर्ण करा, जेणेकरून तुम्हाला देखील अडचण बाधा निर्माण होणार नाही. आता जर तुम्ही पण शेतकरी असाल आणि तुम्ही पण हे 2 कामे अधुरे ठेवलेले असेल तर तुम्हाला देखील ते लवकरात लवकर पूर्ण करणं गरजेचे आहे. अधुरे देखील तुम्हीही ते ठेवू नका, कारण की आता पीक विमा योजनेचा पहिला टप्पा पण आणि दुसरा टप्पा पण 2 टप्पे आलेले आहे. ज्या ज्या शेतकऱ्यांनी 2 कामे अधुरे ठेवले त्यांना पीक विमा मिळणार नाही किंवा देखील त्यांना पीक विमा उशिरा मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्ही पण पीक विमा योजनेची वाट बघत असाल तर तुम्ही पण आत्ताच हे 2 महत्त्वाचे कामे पूर्ण करून टाका, जेणेकरून तुम्हाला देखील अडचण बाधेचा सामना करावा नाही लागणार. तर चला सविस्तरपणे तुमचा जादा वेळ न घेता आपण ते महत्त्वाचे असलेले 2 कामे बघू. आता याच 2 कामामध्ये पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे ई-KYC. आता ज्या ज्या शेतकऱ्यांची ई-KYC बाकी आहे त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई-KYC करणं गरजेचे आहे. त्यामुळे देखील तुम्ही ही ई-KYC करून टाका. दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे तुमचे देखील फार्मर ID बनवलेली नसेल तर तुम्ही पण लवकरात लवकर फार्मर ID बनवून टाका, जेणेकरून तुम्हाला देखील पीक विमा योजनेचा पहिला आणि दुसरा टप्पा मिळून जाईल. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. फक्त या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि ते 2 कामे देखील नक्की पूर्ण करा.